14 ऑक्टोबर 1956 मध्ये लाखो अनुयायांसोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरच्या दीक्षाभूमीमध्ये बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती। त्या दिवसापासून दरवर्षी लाखो बौद्ध अनुयायी लाखोच्या संख्येने दीक्षाभूमी येथे 14 ऑक्टोबरला हजर होऊन यांना आदरांजली वाहत असतात। याच महान कार्याची आठवण म्हणून बुधवारी 14 ऑक्टोबर रोजी इरविन चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारकाजवळ अनुयायांनी हजर होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर ते नतमस्तक झाले। मात्र कोरोनाचे सावट असताना गर्दी न करण्याचे आदेश शासन प्रशासनाने दिलेले असताना त्यांचे पालन करून या ठिकाणी दरवर्षी होणारी लाखोची गर्दी बुधवारी दिसून आलेली नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीचे काही पदाधिकाऱ्यांसह काही लोकांची या ठिकाणी उपस्थिती दिसून आली। बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हारार्पण करून या ठिकाणी गजानन वानखडे लिखित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले। या कार्यक्रमाला दिलीप निंबोरकर, ज्येष्ठ नेते रामेश्वर अभ्यंकर, आंबेडकर संघर्ष समितीचे अध्यक्ष समाधान वानखडे, गजानन वानखडे, नरेंद्र गुलदेवकर यांच्यासह बौद्ध अनुयायी उपस्थित होते। प्रवर्तन दिनाचा आज जो कार्यक्रम आहे शासनाच्या निर्देशानुसार कोविड-19 मुळे ज्या अडचणी आहे या सर्व समाज बांधवांनी विचारात घेऊन त्या पद्धतीनं काटेकोर पालन करून या कार्यक्रमाचे नियोजन केले आणि त्या पद्धतीनं पार पाडलेलं आहे। त्या सर्व ज्या गव्हर्नमेंटच्या शासकीय नियमानुसार त्या पद्धतीनं सर्व कटाक्षानं सर्व गोष्टी पाळून हा कार्यक्रम योग्य रीतीनं पार पडलेला आहे। संपूर्ण भारतामध्येच नाही जगामध्ये सुद्धा साजरा करण्यात येत आहे। आज धम्मचक्र दिनाचा कार्यक्रम आंबेडकरी जनतेनं बऱ्याच ठिकाणी रद्द केला आहे। रद्द करून सामाजिक अंतर ठेवून आमच्या या ठिकाणी अमरावती जिल्ह्याच्या बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याजवळ धम्मचक्र दिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता। डॉक्टर आपले गजाननजी वानखडे यांनी धम्मचक्र दिनाच्या निमित्तानं एक विशेषांक दरवर्षी जो काढतो आहे त्याचं सुद्धा विमोचन झालेलं आहे। आज आंबेडकरी जनतेला धम्मचक्र दिनाच्या मी शुभेच्छा देतो। 14 ऑक्टोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर 7 लाख बौद्ध बांधवांना धम्मदीक्षा देऊन अस्पृश्य समाजाला एक मानाचं स्थान निर्माण करून दिलं होतं। तो आजचा दिवस 13 ऑक्टोबर 1932ला येवले मुक्कामी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मी हिंदू धर्मात जन्मलो असलो तरी हिंदू धर्मात मरणार नाही अशी भीमगर्जना केली आणि त्या भीमगर्जनेला 21 वर्षानंतर 1956ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या घोषणेचं पालन करत धर्मांतर केलं। त्या घटनेला आज 64 वर्ष झाली, म्हणून हा 64वा वर्धापन दिन सर्वत्र भारतवर्षामध्ये साजरा करण्यात येत आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1956ला नागपूरच्या पवित्र भूमीवर जो धम्मचक्र प्रवर्तन सोहळा घडून आणला त्या सोहळ्याचा वर्धापन दिन आज इथं संपूर्ण देशभर साजरा होत आहे। विदर्भ न्यूज करिता अजय शृंगारे यांचा हा वृत्तांत।